नमस्कार. आजच्या या लेक्चरमध्ये मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. काल आपण सिंगल कॅन्डलस्टिकचे पॅटर्न्स बघितले होते. आज आपण डबल कॅन्डलस्टिकचे पॅटर्न बघणार आहोत. तत्पूर्वी मला मार्केटचे काही नियम इथे सांगावेसे वाटतील. मार्केट हे कायम 3 ट्रेंड मध्ये असतं, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साइडवेज. आता मार्केट जेव्हा अप ट्रेंड मध्ये असतं किंवा डाऊन ट्रेंड मध्ये असतं तेव्हा नक्की ट्रेडर किंवा इन्व्हेस्टरची सायकोलॉजी काय असते ही आपण आधी समजून घेऊया. जर समजा एक IPO 10 रुपयाला इश्यू झाला असेल आणि लिस्ट होता होता त्याची किंमत जर 20 रुपये झाली. ओके, IPO लिस्ट व्हायला साधारण 1 आठवड्याची कालावधी लागते. ओके, तर 10 रुपयाचा IPO 20 रुपयाला लिस्ट झाला. तर मग आता काही लोक काय विचार करतील की अरे 10 रुपयाचा 20 रुपये झाला म्हणजे मी 1 लाख इन्व्हेस्ट केले होते त्याचे मला 2 लाख मिळाले, तर मग आता भरपूर झाले, आता इथून मला निघालं पाहिजे. मग इथून थोडे लोक बाहेर निघतात. त्याच्यातले काही लोक काय असतात की जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, बस हा स्टॉक मला आयुष्यभर माझ्या पोर्टफोलिओ मध्ये हवा आहे. मग ते इन्व्हेस्टर्स हे 10 रुपयालाच ते आयुष्यभर इकडे होल्ड करून ठेवतात. ओके, आता हे 20 रुपयाला काही लोक निघायला लागले, मग ह्या स्टॉक मध्ये काय झालं, सेलिंग प्रेशर जनरेट झालं. ओके, सेलिंग प्रेशर इकडे जनरेट झालं आणि स्टॉक खाली पडला. इकडे 20 रुपये किंमत होती, स्टॉक खाली पडत पडत आला 15 रुपयावरती. 15 रुपयावरती आल्यानंतर काही लोकांना असं वाटायला लागलं की अरे ह्याची किंमत 20 रुपये झाली होती, आता हा स्टॉक आपल्याला डिस्काउंट मध्ये मिळतोय, 15 रुपयाला मिळतोय. मग इकडे परत बाईंग प्रेशर वाढणार आणि हा स्टॉक 15 रुपयाचा 25 रुपये होणार. ओके, हा 25 रुपयेपर्यंत गेला. त्याच्यानंतर लोकांना असं वाटेल की अरे हा स्टॉक 10 रुपयाला मी परचेस केला होता, आता 25 रुपये किंमत झाली. किंवा इकडे पण बायर्स असू शकतात 15, 16, 17, 18 रुपयाला. हा जो प्रॉफिट आहे हा जर काही लोकांसाठी इनफ होत असेल तर ती लोक इथून निघायचा प्रयत्न करणार. मग ह्याच्यामध्ये परत काय होणार, सेलिंग प्रेशर वाढणार. सेलिंग प्रेशर वाढलं की लोक प्रॉफिट बुक करणार. ओके, आणि हा स्टॉक खाली पडणार. आता हा स्टॉक आला समजा 23 रुपयावरती आला. 23 रुपये आल्यानंतर लोक परत विचार करणार की अरे हा परत डिस्काउंट मध्ये मिळतोय. मग त्याच्यानंतर परत इकडे बाईंग प्रेशर वाढणार, हा जाणार 30 रुपयावरती. 30 रुपयावर गेल्यानंतर परत हा खाली आला 25, 26, 27 रुपयाच्या आसपास. परत याच्यामध्ये बाईंग प्रेशर वाढलं की परत स्टॉक वरती जाणार. हे कंटिन्युअसली चालू असणार. जर आपण ह्याचा जर ग्राफ काढला तर साधारण ग्राफ हा असा तयार होताना तुम्हाला दिसतोय. म्हणजेच काय, मार्केट वर खाली वर खाली वर खाली असं करत करत शेवटी मार्केट अप ट्रेंड मध्ये आहे. त्या मार्केटची दिशा कोणती आहे, वरची दिशा आहे. ओके, इथे सेलिंग प्रेशर आणि बाईंग प्रेशर हे मार्केटचा किंवा तुमच्या स्टॉकचा ग्राफ डिसाइड करत असतो. प्रत्येक सेकंदाला प्रत्येक मिनिटाला याचं कॅल्क्युलेशन केलं जातं आणि त्याच्या अनुसार तुम्हाला कॅन्डलस्टिकचा ग्राफ प्लॉट करून दिला जातो. ओके, आता मार्केटमध्ये अजून एक कन्सेप्ट आहे, ती आहे स्टॉप लॉस. ओके, लॉस म्हणजे काय, नुकसान. ओके, आणि स्टॉप म्हणजे काय, थांबवणे. थांबवणे किंवा थांबणे. ओके, तर आता स्टॉप लॉस म्हणजे नेमकं काय, तर आपण जेवढे स्टॉक मार्केट मध्ये पैसे लावलेले आहेत, जर समजा तुम्ही बाईंग साइडला एंट्री घेतली असेल, इकडे 10 रुपयाला तुम्ही एंट्री घेतली असेल, वरती तुमचं 16 रुपयाचं टार्गेट असेल. ओके, वरती तुमचं टार्गेट आहे 16 रुपयाचं, एंट्री घेतली तुम्ही 10 रुपयाला. जर समजा तुम्ही इकडे नुकसान किती होईल याचा विचारच केला नसेल तर कितपत तुमचं नुकसान होऊ शकतं, हे जे तुम्ही 10 रुपये लावलेले आहेत हे सगळे झिरो मध्ये कन्वर्ट होऊ शकतात. म्हणजे पूर्ण नुकसान तुमचं हे 10 रुपयाचं होणार आहे. जर तुम्ही
प्रिकॉशन्स घेतले नाहीत तर. आता हे आपण थांबवू शकतो का आपला होणारा लॉस? तर निश्चित थांबवू शकतो. जर समजा 10 रुपयाची एंट्री घेताना तुमचं लॉस होण्याचं बजेट जर 2 रुपयाचं असेल, म्हणजे 10 रुपयाच्या मागे जर तुम्हाला 2 रुपयाचा लॉस झाला तरी सुद्धा चालणार असेल, तर तुम्ही या ठिकाणी तुमचा स्टॉप लॉस हा 2 रुपयाला लावू शकता. आता म्हणजे नक्की काय, तर हा ट्रेड प्लेस केल्यानंतर जर तुमचा स्टॉक, थांबा 1 मिनिट, इकडे 0 आहे, इकडे 10 आहे, इकडे 16 आहे. आता आपण आहोत या लेवलला. ओके, इथपर्यंत आपला स्टॉक आलेला आहे. इथे तुम्ही एंट्री घेतली. आता एंट्री घेतल्यानंतर जर समजा हा स्टॉक वरच्या दिशेला गेला आणि 16 रुपयेपर्यंत पोहोचला, तर इकडे तुमचं टार्गेट हिट होणार आणि 6 रुपये तुमच्या खिशामध्ये जमा होणार. ओके, आता जर समजा इथे तुम्ही अप ट्रेंड गेस करून तुम्ही इथे बाईंगची एंट्री घेतली, पण जर इथे काहीतरी झालं आणि हा स्टॉक खाली गेला, ओके, खाली गेला तर हा 0 रुपयेपर्यंत पण जाऊ शकतो ना, 1 रुपया 2 रुपयेपर्यंत पण जाऊ शकतो. मग तुम्हाला त्या कंडिशन मध्ये काय होईल, 10 रुपयाच्या मागे 8 रुपयाचा लॉस होईल. ओके, म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही घातलेलं सगळं कॅपिटल तुमचं पाण्यात जाईल. पण हे जर थांबवायचं असेल तर ज्यावेळी तुम्ही बाईंगची एंट्री प्लेस करता त्यावेळेसच तिकडे तुम्हाला स्टॉप लॉस म्हणून एक ऑप्शन असतो. तिकडे जर तुम्ही 8 रुपये जर प्लेस केलं असेल तर जेव्हा तुमचा स्टॉक तुम्ही ठरवलेल्या दिशेच्या विरुद्ध दिशेला जाणार त्या आणि तो 8 रुपयाच्या आसपास जेव्हा येणार त्यावेळेस हा 8 रुपयाला स्टॉप लॉस तुमचा हिट होणार. म्हणजे काय, 8 रुपयाला ऑटोमॅटिकली तुम्ही मार्केट मधून एक्झिट करणार. ओके, ऑटोमॅटिकली मार्केट मधून एक्झिट करणार. म्हणजे काय, थोडक्यात ही स्केल असेल, हे 10 रुपये आहेत, इकडे 8 रुपये आहेत, वरती 16 रुपये आहेत. जर इथून तुम्ही वरती गेलात तर इकडे 6 रुपयाचा प्रॉफिट आणि इथून जर तुम्ही खाली आलात तर इकडे 2 रुपयाचं तुमचा लॉस. ओके, तुमच्या होणाऱ्या लॉसला लावला जाणारा ब्रेक म्हणजे स्टॉप लॉस आणि ही एक स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी असलेला डिसिप्लिन आहे. आता सध्याला कन्सेप्ट म्हणून बघा, थोड्या दिवसांनी आपल्याला इथेच याच गोष्टीवरती जास्त भर देऊन शिकवलं जाणार आहे. मार्केटमध्ये बरेच असे ट्रेडर्स आहेत की ज्यांनी एंट्री केली मार्केटमध्ये विदाउट स्टॉप लॉस. इनिशियल स्टेजला त्यांनी ट्रेड करून स्वतःचं बरंच नुकसान करून घेतलेलं आहे. इवन कोरोनाच्या कालावधीमध्ये जे जे नवीन ट्रेडर्स होते, ज्यांनी उधारीचे पैसे मार्केटमध्ये लावले होते, फक्त पैसे मिळतात या आशेने पैसा गुंतवून स्वतःचं इतकं नुकसान केलं की बरेचसे डेथ केसेस पण म्हणजे आत्महत्या प्रकरण सुद्धा समोर आले होते. जर तुम्ही पेपर रीड करत असाल तर तुम्ही बऱ्यापैकी ऐकलं असेल. तर मार्केट हे प्रत्येकाला संधी देतं आणि त्या संधीचं सोनं करण्याची कुवत आपल्याकडे असली पाहिजे. आणि ही जी संधीचं सोनं जे होतं ते फक्त आणि फक्त मेहनतीने होतं. आता सध्याला पैशाच्या मागे लागू नका. जोपर्यंत आपला बेसिक कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपण पैसे गुंतवणार नाही. अजूनही आपण ट्रेडिंगचा विचार देखील करत नाहीये. आता फक्त आपण आपले कन्सेप्ट क्लिअर करतोय. ज्यावेळेस आपली बेसिक लेवल कंप्लीट होईल त्यावेळी आपण कुठेतरी थोडंफार ट्रेडिंग करायला सुरुवात करणार. आता फक्त तुम्हाला एक एक कन्सेप्ट क्लिअर करायचे, डाऊट्स असतील तर सॉल्व्ह करायचे. कसं ट्रेडिंग काय करायचं ते आपण पुढे विचार करायचा. ओके, आता 10th पर्यंत 10वी पर्यंत जेव्हा तुम्ही शिकता त्यावेळेस तुम्ही विचार करता का की आता मी कसा पैसे कमवू किंवा आता मी एवढं शिकतोय तर ह्याचा उपयोग मी कसा आणि कुठे करू? नाही, ते ऑटोमॅटिकली घडत जातं. तर आतापर्यंत आपण काय काय बघितलं त्याच्यावर एक धावती उजळणी घेऊया. कॅन्डलस्टिकचा शोध कोणी लावला होता? तर जपानमध्ये सकाता टाउन मध्ये एक होमा म्हणून एक तांदूळ विक्रेता होता. त्याने
कॅन्डलस्टिकचा शोध लावलेला होता. आता बुलिश कॅन्डलस्टिक ग्रीन कलर मध्ये असते, बेरिश कॅन्डलस्टिक रेड कलर मध्ये असते. बुलिश कॅन्डलस्टिकचा क्लोज हा ओपनच्या वरती असतो आणि बेरिश कॅन्डलस्टिकचा क्लोज हा ओपनच्या खाली असतो. डाऊन साइडला जाणारी कॅन्डल ही बेरिश कॅन्डलस्टिक असते, अप साइडला जाणारी कॅन्डल बुलिश कॅन्डलस्टिक असते. मार्केटमध्ये ट्रेंड कोणकोणते आहेत? अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साइडवेज. ओके, त्याच्यानंतर फर्स्ट टाइप बघितला होता दोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न. जिथे जिथे अप ट्रेंड असतो तिथे आपल्याला जेव्हा दोजी मिळते त्यावेळेस हे एक साइन असतं की इथून मार्केट खाली धावणार आहे. ओके, आता हे दोजीचे प्रकार कोणकोणते आहेत? लॉंग लेग दोजी, ग्रॅव्हस्टोन दोजी, ड्रॅगन फ्लाय दोजी आणि एक आहे न्यूट्रल दोजी आणि 4 प्राइस दोजी. ही दोजी अशी आहे की जिथे ट्रेडिंग होत नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रकार कोणता होता? हॅमर. हॅमर आपण कुठे बघतो? मार्केट जर डाऊन ट्रेंड मध्ये असेल आणि इकडे जर आपल्याला हॅमर मिळाली तर इकडून मार्केट अपसाइडला धावण्याचे चान्सेस आहे. आता ही हॅमर आपण कुठे शोधणार नक्की? तर सपोर्ट रेजिस्टन्सची एक छोटीशी कन्सेप्ट मी मागच्या लेक्चर मध्ये कव्हर अप केली होती. जर मार्केट असं असेल म्हणजे हिस्ट्रीमध्ये ज्या ठिकाणी सपोर्ट असतो, हिस्ट्रीमध्ये म्हणजे काय? त्या चार्टच्या हिस्ट्रीमध्ये ज्यावेळी एखाद्या ठिकाणाहून मार्केटने सपोर्ट घेतलेला असतो तर त्याच लेवलला जर मार्केट परत येत असेल तर त्या ठिकाणी आपण इकडे बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न शोधणार आहोत. आता हॅमर हा काय आहे? बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. हा जर आपल्याला सपोर्टला मिळाला तर इथून मार्केट वरती जाणार. त्याच्यानंतर हा हँगिंग मॅन आहे. हँगिंग मॅन साधारण हा असा असतो. आता हा माणूस इतक्या वरती कसा गेला? तर तो अप ट्रेंडने वरती गेला. आता ह्याला इथे जेव्हा हँगिंग मॅन मिळतो आपल्याला तेव्हा डाऊन ट्रेंड मिळण्याचे चान्सेस असतात. आता हा हँगिंग मॅन आपण बघणार कुठे? तर जिथे रेजिस्टन्स असणार. आता या लेवलला परत हा चार्ट जेव्हा येणार त्यावेळेस इथे आपण हँगिंग मॅन जर आपल्याला मिळाला तर इथून चार्ट खाली धावू शकतो. नेक्स्ट कोणता आहे? इन्व्हर्टेड हॅमर. जसा आपला हॅमर आहे तसाच इन्व्हर्टेड हॅमर आहे. डाऊन ट्रेंड मध्ये जर आपल्याला इन्व्हर्टेड हॅमर मिळाला, इकडे डाऊन ट्रेंड मध्ये इन्व्हर्टेड हॅमर मिळाला तर इट इज द साइन दॅट स्टॉक इज गोइंग टू गेट अप. ओके, त्याच्यानंतर आहे शूटिंग स्टार. जसा इन्व्हर्टेड हॅमर आहे तसाच सेम शूटिंग स्टार आहे. फक्त एवढाच फरक आहे की स्टॉक जेव्हा अप ट्रेंड मध्ये असतो त्यावेळी हा जर तयार झाला तर इथून डाऊन ट्रेंड येण्याची शक्यता आहे. आता हा शूटिंग स्टार शोधायचा कुठे? तर रेजिस्टन्सला. ओके, शूटिंग स्टार म्हणजे काय? तुटणारा तारा. इथे दाखवलेला आहे. याच्यामुळे कदाचित तुम्हाला लवकर तुमच्या डोक्यामध्ये फिट बसण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर स्पिनिंग टॉप किंवा बॉटम. स्पिनिंग टॉप म्हणजे काय? भोवरा. ओके, टॉप म्हणजे भोवरा. आता ह्याच्यामध्ये काय असतं? जर हा स्पिनिंग टॉप आपल्याला अपसाइडला मिळाला तर इथून डाऊन साइड मिळण्याची शक्यता आहे. जर डाऊन साइड मध्ये मिळाला तर इथून अपसाइड मिळण्याची शक्यता आहे. आता हे काय? मारुबोजू. हे आपण ट्रेड घेण्यासाठी यूज करत नाही. जर समजा तुम्ही रेजिस्टन्सला हॅमर, इन्व्हर्टेड हॅमर वगैरे पॅटर्न्स बघून जर इकडे एंट्री घेतली असेल आणि इथून सेल साइडची एंट्री जर घेतली आहे तर मग इथून जर समजा तुम्हाला मारुबोजू इथे मिळाले तर हे क्लिअर साइन आहे की तुम्ही जो ट्रेड घेतलेला आहे तो बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला राहायचं आहे जोपर्यंत तुमचं टार्गेट हिट होत नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर आज आपण बघणार आहोत
डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न्स. डबल म्हणजे काय? दोन दोन. आतापर्यंत आपण एक एक कॅन्डलस्टिकने बनणारे पॅटर्न्स बघत होतो. आता इथून पुढे आपण डबल कॅन्डलस्टिक म्हणजे दोन दोन कॅन्डलस्टिकने मिळून बनणारे पॅटर्न्स बघणार आहोत. फर्स्ट पॅटर्न आहे एंगल्फिंग पॅटर्न. एंगल्फिंग म्हणजे काय? कव्हर करणे. आता इकडे एक वस्तू आहे, या वस्तूला जर दुसऱ्या वस्तूने आपण कव्हर केलं तर आपण काय म्हणणार की एनगल्फ केलं. ओके, एनगल्फ करणे म्हणजे कव्हर करणे. फर्स्ट पॅटर्न आहे बेरिश एंगल्फिंग. बेरिश एंगल्फिंग. ज्यावेळी अप ट्रेंड असतो त्यावेळी आपल्याला एक ग्रीन कलरची कॅन्डल मिळते आणि त्याला एनगल्फ करणारी म्हणजे पूर्णपणे कव्हर अप देणारी एक रेड कलरची कॅन्डल आपल्याला मिळते. ओके, आता ह्याच्यामध्ये कसं आहे, जगामध्ये लोक भरपूर आहेत, पण काही लोक असे आहेत की ठळक उठून दिसतात. तर आता प्रॉपर जर तुम्ही बेरिश एंगल्फिंग बघितलात तर एक छोटीशी ग्रीन कलरची कॅन्डल तयार होते, त्याच्यानंतर गॅप अप ओपनिंग होते, गॅप अप ओपनिंग होते आणि पूर्ण ग्रीन कलरच्या कॅन्डलला हाय आणि लो सह कव्हर करून ती खाली क्लोज देते. हे आयडियल एक्झाम्पल झालं, पण प्रत्येक वेळी आपल्याला आयडियल कॅन्डलस्टिक मिळेलच असं नाही. रेजिस्टन्सला असेल साधारण दिसणारा पॅटर्न तयार झाला की आपण त्याच्यावरती ट्रेडिंग करू शकतो. ओके, ग्रीन कलरची कॅन्डल जर तुम्ही 1 डे ची टाइम फ्रेम लावली असेल तर पहिल्या दिवशी एक ग्रीन कलरची कॅन्डल तयार होते, दुसऱ्या दिवशी गॅप अप ओपनिंग होते आणि इतकी मोठी रेड कलरची कॅन्डल तयार होते की ती पूर्णपणे ग्रीन कलरच्या कॅन्डलला गिळून टाकते. ओके, आणि त्याच्या खाली जाऊन क्लोज देते. असा ज्यावेळेस पॅटर्न आपल्याला बघायला मिळतो त्यावेळेस आपण मार्केटमध्ये सेलिंगची एंट्री घेऊ शकतो. आता कदाचित तुम्हाला सेलिंगची एंट्री, बाईंगची एंट्री हे कन्सेप्ट कळत नसतील, तर ह्याच्यासाठी काय आहे, मार्केटमध्ये आपल्याला दोन प्रकारे एंट्री घेता येते, बाय साइड एंट्री आणि दुसरी आहे सेल साइड एंट्री. ओके, तर सेल साइड एंट्रीसाठी मी तुम्हाला एक्झाम्पल देते थोड्या वेळाने. आधी बाय साइड म्हणजे जसं मगाशी मी तुम्हाला एक 10 रुपयाला एंट्री, 8 रुपयाचा स्टॉप लॉस आणि 16 रुपयाचा टार्गेट, हे जे तुम्हाला एक्झाम्पल मगाशी मी सांगितलं ते झालं बाय साइड. म्हणजे आधी आपण बाय करतो आणि नंतर स्टॉकला सेल करून जो काही प्रॉफिट झाला असेल तो तुम्ही रिडीम करता. ओके, जर समजा हा ABC हा जर समजा द्राक्षांचा विक्रेता असेल, तर मी जर समजा त्याला म्हणाली की तर मग तू मला 90 रुपयाच्या आसपास प्रति किलोच्या हिशोबाने तुम्हाला एक 100 किलो दे, जर असं मी याला सांगितलं तर हा जो व्यक्ती आहे त्याच्याकडे सध्याला 100 किलो नाहीये द्राक्ष. ओके, तरी सुद्धा हा मला काय म्हणेल की हा ठीक आहे मी पोहोचवतो, कारण की ह्याला माहिती आहे की माल कुठे मिळतो. हा, ह्याने मला काय कमिटमेंट दिली की हा ठीक आहे मी तुमच्या घरी माल पोहोचून देतो. तर मग आता ह्याने माझ्याकडून आधीच ऍडव्हान्स घेतलेला आहे, पैसे त्याने माझ्याकडून आधीच घेतलेले आहेत, त्याच्याकडे माल नाहीये, पण त्याने मला कमिटमेंट दिली की मी तुमच्या घरी माल पोहोचवतो. तर आता या ठिकाणी काय केलं, ह्याच्याकडे माल नसताना ह्याने आधी सेल केलं. ओके, पण ह्याच्यामध्ये अट कशी आहे की हे जे 100 किलो आहे हे मला आजच्या आजच हवेत. ओके, मग हा जो ABC आहे तो प्रयत्न करणार आणि त्याला माहितीये माझी डिमांड काय आहे, 90 रुपये प्रति किलोची. त्याला माहितीये मार्केटमध्ये 80 रुपयाला माल पडलेला आहे. ओके, मार्केटमध्ये 80 रुपयाचा माल पडलेला आहे, तर मग हा काय करणार, 80 रुपयाचा माल कुठून तरी अरेंज करणार आणि मला आणून माझ्या घरी पोहोचवणार. माझ्याकडून किती घेणार, तो 90, त्याला मिळतो 80 मध्ये, तर ह्याचा प्रति किलोच्या मागे कितीचा फायदा झाला, 10 रुपयाचा. बरोबर, त्याला प्रति किलोच्या मागे 10 रुपयाचा फायदा झाला. आता मार्केटमध्ये काय होतं, स्टॉक इथून गेला इथपर्यंत वर, 70 रुपयाचा स्टॉक 82 रुपयावरती आहे. आता 82 ला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे मार्केटमध्ये.
ओके, आता हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स असल्यामुळे लोक इथे काय करणार आहे, सेल करणार आहेत. इकडे जर समजा ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे लोक असणार, ज्या लोकांकडे ऑलरेडी माल आहे ते लोक इकडे सेल करतात, आणि दुसरे लोक असे जसा हा द्राक्षवाला होता एबीसी सारखे लोक पण इथे असणार ज्यांच्याकडे माल नाहीये, पण ते समोरच्याला काय कमिटमेंट करतात की मी तुला 3:30 वाजेपर्यंत तुझ्या घरी किंवा तुझ्या डीमॅट अकाउंटला शेअर्स पोहोचवतो. ओके, तर मग इथे शॉर्ट सेल करून म्हणजे इकडे 82 ला विकून हा स्टॉक खाली पडल्यानंतर 75 ला परत आपण परचेस करू शकतो. आधी विकून नंतर बाईंग पण करता येतं. ओके, त्याला काय म्हणायचं, सेलिंग किंवा शॉर्ट सेलिंग. ओके, शॉर्ट सेलिंग किंवा सेलिंग. आता बेरिश एंगल्फिंग म्हणजे काय, तर ही जी बुलिश कॅन्डल आहे त्याला बेरिश कॅन्डल पूर्णपणे एनगल्फ करून टाकते, झाकून टाकते किंवा कव्हर अप करून टाकते. हा झाला बेरिश एंगल्फिंग. बेरिश एंगल्फिंग आपण कुठे बघणार, रेजिस्टन्सला. बेरिश एंगल्फिंग आपण कुठे बघणार, रेजिस्टन्सला. आता इकडे बघा, इथून स्टॉक वरती गेलेला आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी एक ग्रीन कलरची कॅन्डल, त्याला कव्हर अप करणारी मोठी रेड कलरची कॅन्डल इकडे तयार झाली. हे आल्यानंतर इथून मार्केट हळूहळू खालच्या दिशेला मूव्ह झालंय. ओके, आता इकडे सेम अप ट्रेंड मध्ये मार्केट होतं, एक ग्रीन कलरची कॅन्डल तयार झाली, त्याला पूर्णपणे एंगल्फ करणारी एक रेड कलरची कॅन्डल तयार झाली, आणि इथून मार्केट डाऊन साइडला. इकडे बघा, इकडे पण सेम, ही बुलिश कॅन्डल आहे, बुलिश कॅन्डलला बेरिश कॅन्डलने एनगल्फ केलं आणि इथून मार्केट खाली. त्याच्यानंतर इकडे पण सेम बुलिश कॅन्डल आहे, बुलिश कॅन्डलला बेरिश कॅन्डलने एनगल्फ केलं, मार्केट खाली. इकडे पण सेम बुलिश कॅन्डलला बेरिश कॅन्डलने एनगल्फ केलं, मार्केट खाली. आता या ठिकाणी पण मार्केट खाली पडले, बरोबर. तर हा बेरिश एनगल्फिंग मध्ये पॅटर्न येत नाही, हा ऍडव्हान्स मध्ये आपण हे असे पॅटर्न्स बघणार आहोत. ओके, बरेचसे पॅटर्न्स तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. पेशन्स ठेवा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित जमणार. दिलेला होमवर्क आहे तो लवकरात लवकर लाईव्ह लेक्चरच्या आधी कंप्लीट करा आणि चॅट बॉक्स मध्ये जाऊन तो मला सेंड करा. त्याच्यानंतर जसं बेरिश एंगल्फिंग आहे तसंच डाऊन साइडला सपोर्टला बुलिश एंगल्फिंग आहे. म्हणजे जेव्हा एखादा स्टॉक कंटिन्युअसली खाली पडत असतो, सपोर्ट झोन मध्ये आल्यानंतर जेव्हा या ठिकाणी बुलिश एंगल्फिंग पॅटर्न तयार होतो, त्यावेळेस इथून त्याचे वरच्या दिशेला धावण्याचे चान्सेस जास्त असतात. तर ह्याच्यामध्ये सर्वात आधी बेरिश कॅन्डल तयार होते आणि याला एनगल्फ करणारी एक बुलिश कॅन्डल तयार होते. ट्रेडिंग सायकोलॉजी जर आपण बघितली तर या ठिकाणी हे जे प्रेशर आहे हे बेअरने लावलेलं प्रेशर आहे. बेअर म्हणजे कोण, अस्वल. हे जे प्रेशर आहे हे अस्वलाने लावलेलं प्रेशर आहे, आणि हे जे ग्रीन प्रेशर आहे, ग्रीन प्रेशर जे आहे हे आपला जो बुल आहे तो लावत आहे. ओके, इन शॉर्ट ह्याच्यामध्ये ही जर टफ फाईट असेल तर ह्याच्यामध्ये कोण जिंकले, तर बुल जिंकलेला आहे, ही बुलिश कॅन्डल जिंकलेली आहे. ओके, कारण की बेअरने लावलेल्या फोर्स पेक्षा बुलने लावलेला फोर्स इकडे जास्त आहे. बुलने पूर्णपणे इकडे एनगल्फ करून टाकले बेअरला. इकडे डाऊन ट्रेंड आहे, ह्याच्यामध्ये बेरिश कॅन्डल, त्याच्यानंतर ही बुलिश कॅन्डल, आणि इथून परत अप ट्रेंड. ओके, हा इकडे परत डाऊन ट्रेंड आहे, इकडे एक रेड कॅन्डल, इकडे ग्रीन कॅन्डल, आणि इकडून अप ट्रेंड. आता इकडे डाऊन ट्रेंड आहे, डाऊन ट्रेंड मध्ये ही रेड कलरची कॅन्डल आहे
आणि त्याला एनगल्फ करणारी ही ग्रीन कलरची कॅन्डल, इथून स्टॉक वरती. आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे काय आहे किंवा हे काय आहे, तर हे सगळं तुम्हाला हळूहळू शिकायला मिळणार आहे. जेवढं आपण आता शिकतोय त्याच्यावरच फक्त फोकस करा. इवन जे पुढचे नोट्स आहेत ते पण बघू नका, जे आहे आपण शिकतोय त्याच्यावर 100% फोकस करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 100% समजतील. इथे डाऊन ट्रेंड आहे, ही रेड कलरची कॅन्डल आहे, त्याला एनगल्फ करणारी ही ग्रीन कलरची कॅन्डल, आणि मार्केट टर्न्स इनटू अप ट्रेंड. त्याच्यानंतर हे आहे बेरिश एंगल्फिंग. ओके, सेम. ही ग्रीन कलरची कॅन्डल, त्याला एनगल्फ करणारी रेड कलरची कॅन्डल, आणि मार्केट खाली. इथे आहे बुलिश एंगल्फिंग, ही रेड कलरची कॅन्डल, त्याला पूर्णपणे एनगल्फ करणारी ही ग्रीन कलरची कॅन्डल, आणि इकडून स्टॉक वरती. ओके, हा इन शॉर्ट डिफरन्स आहे. बुलिश एंगल्फिंग आपल्याला डाऊन साइडला बघायचं, आणि बेरिश एंगल्फिंग आपल्याला अप साइडला, म्हणजे रेजिस्टन्सला, आणि हे सपोर्टला. ओके, लक्षातच ठेवायचं कायम रेजिस्टन्स वरती असतो आणि सपोर्ट खाली असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पॅटर्न आहे हरामी पॅटर्न. ओके, आता जे तुम्ही विचार करताय तो हरामी नाहीये. जॅपनीज व्यक्तीने या कॅन्डलस्टिकचा शोध लावला होता, आणि आता जॅपनीज लँग्वेज मध्ये प्रेग्नेंट लेडीला हरामी असं म्हटलं जातं. ओके, प्रेग्नेंट लेडीला जॅपनीज लँग्वेज मध्ये हरामी असं म्हटलं जातं. आता त्याच्यावरून एक प्रकार कॅन्डलस्टिकचा डेव्हलप झालेला आहे, बुलिश हरामी आणि बेरिश हरामी. तर ते नक्की काय आहे ते आपण बघूया. याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा बुलिश हरामी आपण बघतोय. स्टॉक जेव्हा डाऊन ट्रेंड मध्ये असतो त्यावेळेस एक मोठी कॅन्डल तयार होते रेड कलरची, आणि त्याच्यानंतर एक छोटीशी ग्रीन कलरची कॅन्डल तयार होते. ओके, स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये असताना पहिली कॅन्डल रेड कलरची तयार होते, त्याच्यानंतर एक ग्रीन कलरची कॅन्डल तयार होते, आणि तिकडून स्टॉक वरती धावतो. आता हे नक्की काय रिप्रेझेंट करतं, तर ही जी रेड कलरची कॅन्डल आहे त्याला मदर कॅन्डल असं म्हटलं जातं. ओके, आणि ही जी कॅन्डल आहे ग्रीन कलरची त्याला बेबी कॅन्डल असं म्हटलं जातं. हे रिप्रेझेंटेशन असं आहे की मदर इज कॅरिंग हर बेबी, म्हणजे आई मुलाला वाढवते. आता ह्याच्यामध्ये इन शॉर्ट काय आहे की बियर के पेट में बुल का बच्चा, बियर के पेट में बुल का बच्चा, और बाद में ये बच्चा आगे बढ़ेगा. ओके, हा जो ग्रीन आहे तो वरती वाढणार, म्हणजे स्टॉक अप ट्रेंड मध्ये धावणार. हा पॅटर्न जिथे तयार होतो तिथून स्टॉक अप साइडला जाण्याचे चान्सेस असतात. आता ह्याच्यामध्ये काय असतं की ही जी मदर कॅन्डल आहे त्याच्या बॉडीमध्ये, मदर कॅन्डलच्या बॉडीमध्ये ही बेबी कॅन्डलचा हाय आणि लो सकट कॅन्डल असली पाहिजे. ओके, मदर कॅन्डलच्या बॉडीमध्ये, म्हणजे हे जे रेड कलर आहे या रेड कलर मध्येच ही बेबी कॅन्डलचा हाय आणि लो आला पाहिजे, तरच ह्याला आपण बुलिश हरामी कन्सिडर करणार. ओके, इथे डाऊन ट्रेंड आहे, एक मदर कॅन्डल तयार होते, त्याच्या आतमध्ये ही बेबी कॅन्डल तयार होते. ओके, मदर कॅन्डलच्या ओपन आणि क्लोज मध्ये ही बेबी कॅन्डल असणं फार गरजेचं आहे. जर ह्याच्या बाहेर जात असेल तर ती हरामी कॅन्डल नाही. ओके, हा पॅटर्न मिळाल्यानंतर स्टॉक वरती धावणार. इकडून स्टॉक खाली पडतोय, इकडे एक मदर कॅन्डल जनरेट झाली, इकडे एक बेबी कॅन्डल जनरेट झाली, आणि स्टॉक वरती धावला. ओके, आता इकडे जर नीट बघितलं तर इकडे एक छोटासा हँगिंग मॅन तुम्हाला दिसतोय. इथून स्टॉक वरती गेला, त्यानंतर हँगिंग मॅन मिळाला आणि स्टॉक खाली धावला. ओके, तर आता इथे बघितलं तर या ठिकाणी हॅमर पॅटर्न आहे. हॅमर मिळाला, स्टॉक वरती गेला.
हॅमरच जर तुम्ही नीट बघितलं तर तो एंगल्फिंग मध्ये पण जाऊ शकतो, बुलिश एंगल्फिंग. ओके, बिअरला बुलने कव्हर अप केलं, स्टॉक वरती गेला. आता हे जे आहे आतापर्यंत आपण जेवढं बघितलंय तेवढं अजून त्याच्यामध्ये ऍड ऑन झालं ना की हा चार्ट पण तुम्हाला हळूहळू समजायला सुरुवात होईल. तर मग इथे नक्की काय झालं, स्टॉक खाली का पडला, इथून हा स्टॉक वरती का गेला, हे सगळ्याची उत्तरं तुम्हाला हळूहळू मिळत जातील. आय होप इथपर्यंत क्लिअर आहे. बुलिश हरामी बघतोय आपण. स्टॉक साइडवेज मध्ये होता कंटिन्युअसली. हा साइडवेजची रेंज तुटल्यानंतर हा स्टॉक इथपर्यंत खाली आला, त्याच्यानंतर हा वरती गेला. वरती गेल्यानंतर हा इथे शेवटी क्लोज झाला. पण क्लोज होता होता दुसऱ्या नेक्स्ट डे ला त्याने बुलिश हरामी पॅटर्न जनरेट केला आणि इथून स्टॉक वरती गेला. ओके, त्याच्यानंतर इकडे जर तुम्ही ही कॅन्डल बघितली तर ही स्पिनिंग टॉप मध्ये कन्सिडर केली जाते. ओके, आणि इथून स्टॉक खाली पडला. आता ह्याच्यामध्ये डाऊन ट्रेंड होता. इकडे एक रेड कलरची कॅन्डल जी मदर कॅन्डल आहे, ही ग्रीन कलरची बेबी कॅन्डल आणि इथून स्टॉक वरती. आता इथे पण तुम्ही बघू शकता इकडे एक दोजी तयार झालेली आहे. कोणती दोजी आहे ही, काही विचार करून सांगू शकत असाल तर मग लाईव्ह लेक्चर मध्ये याचा आन्सर द्या मला. इथे डाऊन ट्रेंड आहे, मदर कॅन्डल आणि ही छोटीशी बेबी कॅन्डल आणि इकडून स्टॉक वरती. त्याच्यानंतर बुलिश हरामी क्रॉस. जिथे बेबी कॅन्डल होती, जिथे बेबी कॅन्डल होती तिथे जर आपल्याला दोजी कॅन्डल मिळाली तर ह्याला बुलिश हरामी क्रॉस असं म्हटलं जातं. बेबी कॅन्डल ऐवजी दोजी कॅन्डल असेल तर बुलिश हरामी क्रॉस. सेम आहे सगळं. डाऊन ट्रेंड मध्ये स्टॉक असेल आणि एक मदर कॅन्डल छोटी दोजी कॅन्डल मिळाली तर इथून स्टॉक वरती. हा पॉवरफुल पॅटर्न आहे. डाऊन ट्रेंड मध्ये स्टॉक एक मदर कॅन्डल दोजी कॅन्डल आणि स्टॉक वरती. याच्यामध्ये काय, डाऊन ट्रेंड मध्ये स्टॉक एक मदर कॅन्डल एक दोजी कॅन्डल आणि इथून स्टॉक वरती. त्याच्यानंतर बेरिश हरामी. आता बुलिश हरामी आपण कुठे बघितला होता, डाऊन ट्रेंड मध्ये असताना सपोर्ट झोनला जर बुलिश हरामी मिळाला तर स्टॉक वरती जातो. आता बेरिश हरामी मध्ये काय, बेरिश पॅटर्न सगळे आपण कुठे रेजिस्टन्सला बघतो, बुलिश पॅटर्न्स आपण सगळे सपोर्टला बघतो. आता बेरिश मध्ये काय असणार, इथून अप ट्रेंड असणार, अप ट्रेंड मध्ये हा पॅटर्न मिळाला की स्टॉक इकडून खाली धावणार. आता ह्याच्यामध्ये पहिली जी कॅन्डल असते ती ग्रीन कलरची असते आणि त्या कॅन्डलच्या मध्ये म्हणजे बॉडीच्या मध्ये ओपन आणि क्लोज मध्ये ही छोटी बेबी कॅन्डल असते. ओके, ग्रीन कलरची मदर कॅन्डल आणि रेड कलरची बेबी कॅन्डल असा पॅटर्न मिळाल्यानंतर स्टॉक खाली धावतो. याच्यामध्ये पण सेम आहे. हा जो ओपन आणि क्लोज आहे त्याच्यामध्येच ह्या कॅन्डलने असणं गरजेचं आहे, बेबी कॅन्डलने, तरच ह्याला हरामी पॅटर्न मध्ये कन्सिडर केलं जातं. अदरवाईज हा पॅटर्न हरामी मध्ये कन्सिडर केला जात नाही. इकडे स्टॉक इकडे साइडवेज मध्ये होता, इकडे हा हरामी पॅटर्न जनरेट झाला आणि इथून स्टॉक खाली पडला. इकडे अप ट्रेंड मध्ये स्टॉक होता, हरामी पॅटर्न मिळाला, स्टॉक खाली धावला. जसं बुलिश हरामी क्रॉस होतं तसंच आता इकडे बेरिश हरामी क्रॉस आहे. जिथे बेबी कॅन्डल आहे तिथे फक्त दोजी कॅन्डल असते. अप ट्रेंड मध्ये असताना जर ग्रीन कलरची मदर कॅन्डल आणि एक दोजी कॅन्डल मिळत असेल तर स्टॉक इकडून खाली धावतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, इकडून स्टॉक हा अप ट्रेंड मध्ये होता
इकडे एक मदर कॅन्डल मिळाली, इकडे एक छोटी दोजी कॅन्डल मिळाली आणि स्टॉक खाली धावला. त्याच्यानंतर इकडे स्टॉक अप ट्रेंड मध्ये होता, एक आपल्याला बुलिश कॅन्डल मिळते आणि एक आपल्याला छोटी बेबी कॅन्डल, ही मदर कॅन्डल, ही बेबी कॅन्डल आणि इथून स्टॉक खाली. आता हे आहे बुलिश हरामी वर्सेस बेरिश हरामी. बुलिश हरामी जो आहे तो आपण कुठे बघतो, सपोर्टला बघतो. बेरिश हरामी जो आहे तो रेजिस्टन्सला बघतो. ओके, इकडे काय आहे, सर्वात पहिल्यांदा रेड कलरची कॅन्डल तयार होते, त्याच्यानंतर ग्रीन कलरची कैंडल तैयार होते. यहाँ पे क्या देखने का, बियर के पेट में बुल का बच्चा है और आगे अप ट्रेंड आने वाला है. यहाँ पे क्या है, बुल के पेट में बेयर का बच्चा है और नीचे डाउन ट्रेंड आने वाला है. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डार्क क्लाउड कवर. डार्क क्लाउड कवर मतलब काले बादल. आता हे असं का म्हटलंय हे आता आपण बघूया. एक ग्रीन कलरची कॅन्डल तयार होते अप ट्रेंड मध्ये, अप ट्रेंड सुरू आहे, एक ग्रीन कलरची कॅन्डल तयार होते रेजिस्टन्स झोन मध्ये. ओके, रेजिस्टन्स झोन मध्ये म्हणजे अप साइडला रेजिस्टन्सला ग्रीन कलरची कॅन्डल तयार होते. त्याच्यानंतर एक गॅप अप ओपनिंग मिळते, गॅप अप ओपनिंग मिळते आणि जी रेड कलरची कॅन्डल आहे ती अराउंड 50 ते 75% ग्रीन कलरच्या कॅन्डलला कव्हर अप करते आणि क्लोज देते. ओके, नीट ऐका. अप ट्रेंड मध्ये असताना रेजिस्टन्स झोनला ज्यावेळेस एक ग्रीन कलरची कॅन्डल तयार होते, बुलिश कॅन्डल, त्याच्यानंतर जी सेकंड कॅन्डल तयार होते ती गॅप अप ओपनिंग होते आणि ती कॅन्डल 50 ते 75% पर्यंत फर्स्ट कॅन्डल जी ग्रीन कलरची कॅन्डल होती त्या कॅन्डलला 50 ते 75% कव्हर देऊन ती क्लोज होते. ओके, असा पॅटर्न जेव्हा तयार होतो त्यावेळेस त्याला डार्क क्लाउड कव्हर असं म्हणतात आणि याच्यानंतर डाऊनफॉल येण्याचे चान्सेस असतात. ही ग्रीन कलरची कॅन्डल आहे, त्याच्यानंतर गॅप अप ओपनिंग मिळालं, त्याला कव्हर अप दिलं 50 ते 75% आणि त्याच्या खाली क्लोज दिलं. बेसिकली काय, जी ग्रीन कलरची मिड लाईन जी आहे, ग्रीन कलरची जी मिड लाईन आहे त्याच्या खाली या रेड कलरच्या कॅन्डलने क्लोज देणं गरजेचं आहे. म्हणजे काय, काले बादल. हे जी ग्रीन कलरची कॅन्डल आहे ती पूर्वीच्या काळामध्ये व्हाईट कलरची कॅन्डल म्हणून शो होत होती. त्याच्यानंतर जी रेड कलरची कॅन्डल आहे ती ब्लॅक कलरच्या कॅन्डलने शो होत होती. तर मग ह्याच्यामध्ये काय, पांढऱ्या कॅन्डल वरती काळ्या कॅन्डलचं सावट निर्माण होणे. ओके, तर तसं आहे डार्क क्लाउड कव्हर, म्हणून या पॅटर्नला डार्क क्लाउड कव्हर असं नाव दिलं होतं. आता आपण डिजिटलाइज झालो आहोत, त्याच्यामुळे ग्रीन आणि रेड कलर आलेले आहेत. पूर्वीच्या काळी ब्लॅक अँड व्हाईट होतं, त्याच्यामुळे ह्याचं नाव डार्क क्लाउड कव्हर आहे. ओके, आता हे आपण चार्ट वर एकदा बघूया. अप ट्रेंड मध्ये असताना एक ग्रीन कलरची कॅन्डल तयार होते, त्याच्या पुढची कॅन्डल तयार होताना एक गॅप अप ओपनिंग होते, गॅप अप ओपनिंग होते आणि रेड कलरची कॅन्डल जी आहे ती फर्स्ट जी ग्रीन कलरची कॅन्डल आहे त्याच्या 50% पेक्षा खाली जाऊन क्लोज देते. हा पॅटर्न झाला डार्क क्लाउड कव्हर, जो तयार झाल्यानंतर मार्केटमध्ये डाऊनफॉल येण्याची शक्यता असते. आता इकडे अप ट्रेंड, त्याच्यानंतर ग्रीन कलरची कॅन्डल, तिसरा मुद्दा आपला आहे गॅप अप ओपनिंग, रेड कलरची कॅन्डल 50% पेक्षा जास्त क्लोजिंग आणि त्याच्यानंतर डाऊनफॉल. डार्क क्लाउड कव्हर इथे आहे. अप ट्रेंड मार्केट, त्याच्यानंतर ग्रीन कलरची कॅन्डल स्लाइडली गॅप अप ओपनिंग आहे इथे, त्याच्यानंतर 50% पेक्षा जास्तने क्लोजिंग आणि मार्केट खाली. आता हे गॅप अप म्हणजे काय, तर ह्याच्यासाठी मी तुम्हाला investing.com वर घेऊन जाते.
आता ह्याच्यामध्ये तर सध्याला हे मार्केट सुरू आहे, त्याच्यामुळे इथे चेंजेस आपल्याला दिसत आहेत. ओके, आता ह्याच्यामध्ये बघा कसं आहे. एक मिनिटची मी कॅन्डल ठेवते. आता याच्यामध्ये ही ग्रीन कलरची कॅन्डल तयार होताना इथे ओपनिंग झाली होती, बरोबर. इथे ओपनिंग झाली, त्याच्यानंतर क्लोज देताना इथपर्यंत मार्केट जाऊन क्लोज झालं. आता याच्यानंतर ह्याच्या पुढची जी कॅन्डल आहे ती इथूनच नाही सुरू झाली, एक छोट्याशा गॅपने, म्हणजे 2317.96 ला इकडे क्लोजिंग झाली. त्याच्या पुढची जी कॅन्डल आहे ती 2317.48 रुपयाला इथून ओपन झाली, म्हणजे साधारण 50 पैशाच्या गॅपने ही कॅन्डल इकडे ओपन झाली. त्याच्यानंतर परत वरती क्लोज दिला. त्याच्यानंतर पुढची कॅन्डल तयार होताना गॅप, इथे परत एक गॅप तयार झाला आणि खालच्या दिशेला ओपनिंग झाली. ओके, आता या क्लोज पेक्षा ह्याची ओपनिंग खाली झाली, बरोबर. म्हणजे ही कशी ओपनिंग आहे? गॅप डाऊन ओपनिंग आहे. या क्लोज पेक्षा याचा ओपन खाली आहे, म्हणून ही गॅप डाऊन ओपनिंग झाली. आता इकडे रेड कलरची कॅन्डल आहे, इथे ओपन झाली, त्याच्यानंतर इकडे खाली जाऊन इथे क्लोज झाली, बरोबर. आता याच्यानंतर ही नेक्स्ट कॅन्डल इथून सुरू नाही झाली, थोडीशी गॅप डाऊन ने ओपन झाली. ओके, इथे थोडा गॅप डाऊन मिळाला आपल्याला आणि मग पूर्णपणे हा स्टॉक वरती गेला. आता इथे एक एंगल्फिंग पॅटर्न आहे, बरोबर. आता गॅप अप ओपनिंग म्हणजे काय? आता इथून जो कॅन्डल तयार व्हायला सुरुवात झाली ती इथे जाऊन क्लोज झाली, हा ओपन हा क्लोज. त्याच्यानंतर जी ओपनिंग झाली ती थोडी वरती ओपनिंग झाली, गॅप अप ओपनिंग झाली. ओके, त्याच्यानंतर हा स्टॉक परत खाली आला. आता मार्केटमध्ये हे सेकंदाला कोणीतरी बाय करत असतं, कोणीतरी सेल करत असतं. करोडो लोक याच्यामध्ये ट्रेडिंग करतात, तर त्याच्यामुळे होणारे फ्लक्च्युएशन्स पण तेवढेच जास्त असतात. प्रत्येक सेकंदाला गॅप अप गॅप डाऊन सुरू असतं मार्केटमध्ये. ओके, आता ज्या टाइम फ्रेम मध्ये तुम्ही बघत आहात त्या टाइम फ्रेम अनुसार तो गॅप अप गॅप डाऊन तुम्ही कन्सिडर केला पाहिजे. आता जर समजा वन डे मध्ये आपण ट्रेडिंग करत असू, तर फर्स्ट डे ला जर समजा हा गॅप, इथे एक ग्रीन कलरची कॅन्डल तयार झाली, त्याच्यानंतर सेकंड डे ला गॅप अप होऊन जर रेड कलरची कॅन्डल तयार झाली, खालच्या दिशेला क्लोज झाली 50% पेक्षा जास्त, तर हा झाला डार्क क्लाउड कव्हर. ओके, त्याच्यानंतर इथे मार्केट थोडं अप ट्रेंड मध्ये आहे. इथे क्लोजिंग झालेली आहे ग्रीन कॅन्डलची, त्याच्यावरती स्लाइडली गॅप अप ओपनिंग, खाली 50% पेक्षा जास्त क्लोजिंग आणि इथून परत मार्केट डूम. इथे बघा मार्केट इथून वरती जात होतं, एक ग्रीन कलरची कॅन्डल, इथे व्हाईट कलर आहे पण ग्रीन कलरची कॅन्डल, त्याच्यावरती गॅप अप ओपनिंग होऊन 50% पेक्षा जास्त कव्हर अप आणि इथून मार्केट खाली. आता नेक्स्ट पॅटर्न आहे पर्सिंग लाईन. पर्सिंग लाईन म्हणजे जे विणकाम करतात त्याच्यामध्ये काय असतं की एक धागा असा विणला जातो, त्याच्यानंतर मग परत असा विणला जातो, परत असा विणला जातो, परत असा म्हणजे प्रत्येक वेळी काय केलं जातं, सुई ही खालच्या दिशेने टाकली जाते, बरोबर. असं विणलं जातं. ओके, प्रत्येक वेळी खालच्या दिशेला सुई इन्सर्ट केली जाते. तसंच आता ह्याच्यामध्ये बघितलं तर पर्सिंग लाईन पॅटर्न, जेव्हा स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये असतो त्यावेळी जेव्हा रेड कलरची कॅन्डल तयार होते, जेव्हा रेड कलरची कॅन्डल तयार होते त्यावेळेस त्याच्या खाली गॅप डाऊन ओपनिंग होते आणि बुलिश कॅन्डल जी आहे ती रेड कॅन्डलच्या 50% पेक्षा जास्त क्लोजिंग देते. असा पॅटर्न जेव्हा तयार होतो त्यावेळेस मार्केटमध्ये अपट्रेंड येण्याचे चान्सेस असतात.
आता इकडे पण बघा, डाऊन ट्रेंड मध्ये स्टॉक आहे, एक रेड कलरची कॅन्डल तयार झाली, त्याच्यानंतर इथे गॅप डाऊन ओपनिंग झाली, स्टॉक वरती गेला, कुठपर्यंत गेला, जी पहिली कॅन्डल होती त्याच्या 50% पेक्षा जास्त त्याने क्लोजिंग दिली. ओके, पर्सिंग लाईन पॅटर्न म्हणतात याला. स्टॉक डाऊन ट्रेंड मध्ये आहे, रेड कलरची मोठी कॅन्डल तयार होते, त्याच्यानंतर एक छोटस गॅप अप आहे इथे आणि 50% पेक्षा जास्त इकडे क्लोजिंग झालेली आहे. इथून स्टॉक वरती होणार. आता हे पॅटर्न बघायचे कुठे? सपोर्टला. ओके, इकडे डाऊन ट्रेंड मध्ये स्टॉक आहे, रेड कलरची कॅन्डल, ग्रीन कलरची कॅन्डल आणि इकडे 50% पेक्षा जास्त क्लोजिंग. स्टॉक इथून अपसाइडला टर्न. त्याच्यानंतर इकडे डाऊन ट्रेंड आहे, इकडे एक रेड कलरची कॅन्डल तयार होते, त्याला पर्सिंग करणारी ग्रीन कलरची कॅन्डल जी 50% पेक्षा जास्त क्लोजिंग देते आणि इथून स्टॉक जातो वरती. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर हा कोणता पॅटर्न आहे याचं नाव तुम्ही मला लाईव्ह लेक्चरला सांगायचं. आता इकडे बघा, स्टॉक इकडून डाऊन ट्रेंड मध्ये आहे, रेड कलरची कॅन्डल तयार झालीये, इकडे क्लोज आहे, त्याच्यानंतर हा इकडे गॅप अप मिळाला, इकडून स्टॉक वरती, त्याचे साधारण 50%च्या आसपास क्लोजिंग आहे आणि इथून स्टॉक वरती. आता याला, हा जो पॅटर्न इकडे तयार झालाय याला तुम्ही पर्सिंग लाईन मध्ये कन्सिडर करणार का? या स्टॉकला, या पॅटर्नला तुम्ही पर्सिंग लाईन मध्ये कन्सिडर करणार का? ह्याचं पण आन्सर तुम्हाला लाईव्ह लेक्चर मध्ये द्यायचंय. आता हे काय, पर्सिंग लाईन आणि डार्क क्लाउड कव्हर, हे आहे सपोर्टला, हे आहे रेजिस्टन्सला. डार्क क्लाउड कव्हर म्हणजे, क्लाउड म्हणजे काय? ढग. ढग कुठे असतात? वरती. म्हणून डार्क क्लाउड कव्हर हा पॅटर्न आपल्याला वरती बघायचंय. वरती कुठे बघायचंय? आकाशात, म्हणजेच रेजिस्टन्सला. आणि विणकाम कुठे करतात? जमिनीवर बसून. त्याच्यामुळे पर्सिंग लाईन जो पॅटर्न आहे तो तुम्हाला खालच्या दिशेला सपोर्टला बसून बघायचा आहे. त्याच्यानंतर पुढच्या लेक्चर पासून आपण ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न बघायला सुरुवात करणार आहोत. आता जे आपण आज बघितलं त्याच्यावर एक धावती उजळणी घेऊया, जेणेकरून सगळे डाऊट जर असतील तर ते नील होतील. आपण सुरुवात कुठून केलेली? एंगल्फिंग पॅटर्न. ओके, एंगल्फिंग पॅटर्न मध्ये काय होते? एक कॅन्डल दुसऱ्या कॅन्डलला पूर्णपणे कव्हर करते, म्हणजेच काय करते? एनगल्फ करते. ओके, याच्यामध्ये काय आहे? स्टॉक जेव्हा अप ट्रेंड मध्ये असतो, स्टॉक जेव्हा अप ट्रेंड मध्ये असतो त्यावेळेस एक ग्रीन कलरची कॅन्डल तयार होते आणि त्याला एनगल्फ करणारी एक रेड कलरची कॅन्डल तयार होते. ओके, हा पॅटर्न तयार झाल्यानंतर स्टॉक खाली धावतो. त्याच्यानंतर बुलिश एंगल्फिंग. स्टॉक जेव्हा डाऊन ट्रेंड मध्ये असतो त्यावेळेस एक रेड कलरची कॅन्डल तयार होते आणि त्याला पूर्णपणे एनगल्फ करणारी एक ग्रीन कलरची कॅन्डल तयार होते आणि स्टॉक वरती धावतो. बुलिश एंगल्फिंग, त्याच्यामध्ये रेड कॅन्डलला ग्रीन कॅन्डल एनगल्फ करते आणि स्टॉक वरती धावतो. आणि बेरिश एंगल्फिंग मध्ये ग्रीन कॅन्डलला रेड कलरची कॅन्डल पूर्णपणे एनगल्फ करते आणि स्टॉक खाली धावतो. लक्षात ठेवायचं असेल तर असं पण लक्षात ठेवू शकता, ह्याच्यामध्ये बुल जो आहे तो बेअरला पूर्णपणे खाऊन टाकतो आणि स्टॉक वरती धावतो. ह्याच्यामध्ये बेअर जो आहे तो पूर्णपणे बुलला खाऊन टाकतो आणि स्टॉक खाली धावतो. हे काय आहे? हरामी पॅटर्न. हरामी पॅटर्न मध्ये दोन प्रकार कोणते? बुलिश हरामी आणि बेअरिश हरामी. ह्याच्यामध्ये मदर कॅन्डल आणि बेबी कॅन्डल असते. मदर कॅन्डल ही मोठी कॅन्डल असते आणि बेबी कॅन्डल ही छोटी कॅन्डल असते, जी कॅन्डल
मदर कॅन्डलच्या ओपन आणि क्लोज मध्ये प्लेस असते. ओके, ही आहे मदर कॅन्डल, ही आहे बेबी कॅन्डल, स्टॉक इथून वरती. जर त्याच्यानंतर पुढचा पॅटर्न आहे बेरिश हरामी. याच्यामध्ये ग्रीन कॅन्डल आणि त्याच्यानंतर छोटी जी बेबी कॅन्डल असते ती रेड कलरची असते आणि इथून स्टॉक खाली धावतो. हा पॅटर्न आपण रेजिस्टन्सला बघतो. आता हरामी क्रॉस जे आहे त्या ठिकाणी बेबी कॅन्डलच्या इन्स्टेड ऑफ आपल्याला एक छोटी दोजी कॅन्डल बघायला मिळते आणि ही जो नॉर्मल आपला हरामी पॅटर्न आहे त्याच्यापेक्षा हरामी क्रॉस पॅटर्न हा जास्त पॉवरफुल आहे. इकडे आहे डाऊन साइडला जो आहे हा बुलिश हरामी आहे, अप साइडला जो आहे तो बेअरिश हरामी आहे. त्याच्यानंतर डार्क क्लाउड कव्हर. ह्याच्यामध्ये काय होतं, जी पहिली कॅन्डल असते त्याच्यावरती दुसऱ्या कॅन्डलची ओपनिंग होते. म्हणजे ही जी ग्रीन कलरची कॅन्डल आहे त्याच्यावरती गॅप अपने रेड कलरच्या कॅन्डलची ओपनिंग होते आणि जवळजवळ 50% पेक्षा जास्त खाली येऊन ती कॅन्डल या ठिकाणी क्लोज देते. ओके, आणि इथून स्टॉक खाली धावतो. त्याच्यानंतर पर्सिंग लाईन पॅटर्न. याच्यामध्ये डाऊन ट्रेंड मध्ये आपण हा पॅटर्न शोधतो. एक मोठी रेड कलरची कॅन्डल तयार होते, त्याच्या खाली गॅप डाऊन ओपनिंग होते आणि ग्रीन कलरची कॅन्डल तयार होते. 50% पेक्षा जास्त वर जाऊन ह्या कॅन्डलची क्लोजिंग होते आणि स्टॉक वरच्या दिशेने धावायला सुरुवात करतो. इकडे पर्सिंग लाईन पॅटर्न सपोर्टला आहे, डार्क क्लाउड कव्हर रेजिस्टन्सला आहे. आता हे जे सगळे पॅटर्न्स आहेत त्याची तुम्हाला तुफान मेहनत करावी लागेल आणि मेहनत केली तरच हे पॅटर्न तुम्हाला झोपेतून जाग केल्यावर सुद्धा ओळखता येतील. आणि जेव्हा तुम्ही या स्टेजला पोहोचाल, म्हणजे दिवस रात्र जेव्हा कॅन्डलस्टिकचा विचार कराल त्यावेळेस तुम्हाला हवी असलेली अचीवमेंट तुम्ही याच्यामध्ये मिळवू शकता. असं एक वेळ लागलं पाहिजे की अरे उद्याच्या लेक्चर मध्ये काय होणार, किंवा आज हे शिकलेलं मला का नाही जमत आहे. अजून तुम्हाला जर होमवर्क करूनही टाइम उरत असेल तर मग investing.com वर जावा. तिकडे गेल्यानंतर कुठे कोणते पॅटर्न्स तयार होत आहेत त्याचे स्क्रीनशॉट मारत राहा, जेणेकरून तुम्हाला पण समजत जाईल की नक्की कुठे कोणता पॅटर्न तयार होतोय. जर तुमच्याकडे लॅपटॉप असेल तर तुम्ही माझ्याशी शेअर पण करू शकता लाईव्ह लेक्चर मध्ये. 2 वे शेअरिंग अलाउड आहे. आपलं झूम वरतीच लेक्चर होणार, त्याच्यामुळे तिकडे पण आपण बऱ्यापैकी आपले डाउट्स क्लिअर करू शकतो किंवा संवाद करू शकतो चांगला. तुमचे फॅमिली मेंबर्स असतील तर त्यांनाही घेऊन शिका, किंवा तुम्हाला जर एक्सप्लेन चांगलं करता येत असेल तर त्यांना शिकवा, जेणेकरून सगळे आपण आर्थिक साक्षर होऊ. पूर्ण आपला महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे, आपण सगळे एका दिशेने चाललो पाहिजे. फक्त हे गुजराती मारवाडी लोकांसाठी शेअर मार्केट नाहीये, मराठी माणसासाठी पण आहे. फक्त मेहनत करा, आपोआप आपल्या मुलांना येणार, आपोआप सगळं होणार. फक्त पेशन्स ठेवा आणि मेहनत करत राहा. उद्याच्या लेक्चर मध्ये भेटूया. तोपर्यंत होमवर्क कंप्लीट करा. चॅट बॉक्स मध्ये मला इमेजेस पाठवा. बाय बाय.